बुम! लक्ष्मी बॉम्बचा आवाज झाला आणि घड्याळाकडे लक्ष गेले. पहाटेचे 4 वाजलेले. फटाफट उठून अभ्यंगस्नानाच्या तयारीला लागले. स्वतः तयार होऊन पहिले देवपूजा करून आणि पंत्या लावून एक एक करून सगळ्यांना उठवले. सुगंधी तेल, उठण्याचा घमघमाट, मोती साबण, पंत्यांचा लखलखाट आणि माझा सुंदर कंदील. वाह! काय माहोल तयार झाला. सगळ्यांचे अभ्यंगस्नान करून झाल्यानंतर आम्ही सगळे सज्ज झालो फराळ करण्यासाठी. एकेका पदार्थाची चव चाखत हसत-खेळत सर्व फराळ संपवला. नंतर दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचा सिलसिला सुरू झाला. मित्रमैत्रिणी, नातेवाईक, सगळे संबंधी, व्हॉट्सअप ग्रुप सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने शुभेच्छा पाठवल्या. दुपारच्या जेवणाची गुंगी संध्याकाळच्या चहाने उतरली. मग झटपट रांगोळी काढून आम्ही निघालो देवदर्शनासाठी. मंदिराचे पवित्र वातावरण पंत्यांच्या मिनमिनत्या प्रकाशात अजून सात्विक झाले होते. देवांचे डोळे भरून दर्शन घेऊन आम्ही घरी परतलो. आता जेवणासाठी काही स्पायसी बनव अशी फरमाईश आली आणि पटकन पनीर भुर्जी करण्याचं ठरलं. गरम गरम रोटी, पापड, कांदा आणि वाफाळती पनीर भुर्जी. काय वाह! क्या कहने. दिवसाचा शेवट याहून काय सुंदर असणार.